4 जून ही आपल्या निकालाची तारीख आहे आणि 4 जूनलाच याच हातांनी मी मुंडे साहेबांचं माझ्या वडिलांचं अंत्यसंस्कार केलं होतं। मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून मी तुम्हाला मतदान मागत नाहीये। मुंडे साहेबांकडे बघून मला मत द्या असं कुठेही मी म्हणणार नाही। मी जी कहाणी सुरू केली होती त्या कहाणीला पूर्ण करण्यासाठीच 4 जूनला निकाल आहे असं म्हणत त्यांनी बीडच्या मतदारांना भावनिक साथ घातली आहे। पंकजा मुंडे म्हणाल्या, मला विधानसभा न मागता मिळाली, मला लोकसभा न मागता मिळाली। मुंडे साहेब या जिल्ह्यात परळीमध्ये सत्कार घ्यायला येऊ शकले नाही। माझ्या लोकसभेमध्ये जाण्यानं तो सत्कार घेण्यासाठीच हा 4 जूनला निकाल आहे असं मला वाटतंय असं म्हणत पंकजा मुंडेंनी बीडमधील जनतेला मतदानाच्या शेवटच्या सभेत भावनिक आवाहन केलंय। अत्यंत चुरशीची लढत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसाठी आज उदयनराजे भोसले आणि अजित पवारांनी सांगता सभा घेतली। यावेळी धनंजय मुंडे देखील या व्यासपीठावर होते। या सांगता सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या। पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मला दिल्लीला जायचंय, याचं पहिलं कारण मला जिंकायचंय आणि मी जिंकणारच आहे। मी मंत्री असताना या भागातील जी मशागत केली, इथली जी विकास कामं केली, त्याचा पुढचा टप्पा मला आता गाठायचा आहे। मला या भागासाठी उद्योग आणायचेत, इथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करायचंय असं म्हणत पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला निवडून द्या असं आवाहन बीडकरांना केलंय। पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांनी मंत्री होऊन देशाच्या विकासाचं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न मी राज्यात मंत्री होऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। आता मला पुढचा टप्पा पूर्ण करायचा आहे, त्यामुळे मला निवडून द्या। मी हात जोडते, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका। जे ते प्रचार करतात त्यांना जाऊन विचारा, तुम्ही दुसऱ्या समाजाचं मत घेऊन निवडून येत नाहीत। तुमच्या मतदारसंघात गेल्या 6 टर्म कोण निवडून येतं, मग आमच्या जिल्ह्यात येऊन तो प्रचार का करता असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता मनोज जरांगेंवर थेट निशाणा साधलाय। मी मराठा समाजाच्या बांधवांना भेटले, प्रचारात भेटले, स्वतंत्रही भेटले। त्यावेळी त्यांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? ते म्हणाले, आम्हाला आरक्षण हवंय। आरक्षण म्हणजे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे तुम्हाला ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे। अरे मग मी अगोदरच ओबीसी आहे ना, तुमच्यासाठीच मी आहे। एखादं नेतृत्व तयार व्हायला 50 वर्ष लागतात, त्यामुळं बीड जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही मला निवडून द्या। जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका असं आवाहनही पंकजांनी केलं।